विद्यार्थी मित्रांनो, यशाची पावले या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत. पवित्र पोर्टलवरती शिक्षक भरतीचा दुसऱ्या टप्प्याला अखेर सुरुवात झालेली आहे. शिक्षक भरती ही 2017पासून आपण पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होताना पाहत आहोत. पवित्र पोर्टल हे असे एक शासनाचे ऑनलाईन पोर्टल आहे ज्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सर्व परीक्षा असतील किंवा इतर सर्व गोष्टी असतील त्या तुम्ही अप्लाय करून शिक्षक भरतीमध्ये सहभाग घेऊ शकता व शिक्षक भरती करू शकता. पवित्र पोर्टलशी संबंधित सर्व काही माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेटमध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पवित्र पोर्टलवरती आता 2022मध्ये TIT एक्झाम म्हणजे अभियोग्यता चाचणी झालेली आहे. परंतु आता 2022 नंतर देखील आता 2025 चालू आहे. ही शिक्षक भरती प्रक्रिया चालूच आहे. आता ह्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये तुम्ही पाहू शकता की वेगवेगळ्या पद्धतीने झेडपी असतील, खाजगी संस्था असतील या पदभरतीची सुरुवात झालेली आहे. परंतु काही कोर्टामध्ये याचिका दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे या भरती प्रक्रियेस वेळ लागत आहे किंवा आता इलेक्शनचा जो पिरियड होता त्यामुळे देखील वेळ लागलेला आहे या भरतीला. आता ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या रिक्त जागा आहेत किंवा नवीन संस्थांनी ज्या नोंदणी केलेली आहे त्याचा नोटिफिकेशन बघू शकता तुम्ही ह्या पवित्र पोर्टलवरती आलेली आहे इथे. तर आता पोर्टलमध्ये तुम्ही पाहू शकता की ही नोटिफिकेशन कशी आलेली आहे. तर पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरती उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे, पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्याबाबत सूचना. दुसरा टप्पा आहे ही 10/3/2025ला म्हणजे आज ही नोटिफिकेशन आलेली आहे. आता हा दुसरा टप्पा चालू झालेला आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करायचे आहे किंवा दुरुस्त करायचे असेल, कोणाचं काही चुकलेलं असेल स्वप्रमाणपत्र करताना ते देखील यामध्ये करू शकता. आता ह्या नोटिफिकेशनमध्ये कोणत्या प्रकारे माहिती दिलेली आहे, कशा पद्धतीने आपण ते दुरुस्त करायचे आहे याबद्दल आपण माहिती आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. तसेच जर तुम्हाला पोर्टल संबंधित डिटेल्समध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. यशाची पावले या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही सर्व प्रकारच्या नोकरीच्या अपडेट्स, करिअर गायडन्स या सर्व पद्धतीच्या अपडेट्ससाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. पवित्र पोर्टल संबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत. व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका. सदर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती फक्त ज्या अभियोग्यताधारकांची माहिती अपडेट करायची असेल किंवा ज्यांना आपल्या प्रोफाईलमध्ये अपडेट्स करायचे असेल त्यांनीच लॉग इन करून अनसर्टिफाय करून परत सेल्फ सर्टिफाय करायचे आहे. ज्यांना आपल्या प्रोफाईलमध्ये कोणताच बदल करायचा नाही त्यांनी प्लीज लॉग इन करू नका. नोटिफिकेशन काय आलेलं आहे बघा. पवित्र पोर्टलमार्फत शिक्षण सेवक शिक्षक भरतीबाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे किंवा पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त करणे म्हणजे ज्यांचे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करायचे ज्यांचे राहिले आहे त्यांच्यासाठी ही सूचना आहे. किंवा पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये काही तुम्हाला बदल करायचे असतील, कोणाचे राहिले असेल स्वप्रमाणपत्र करायचं सेल्फ अटेस्टेड तर त्यासाठी त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. आणि ही दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे. बऱ्यापैकी खाजगी संस्थांनी किंवा आपल्या झेडपीच्या शाळा आहे त्यांची रिक्त पदांची माहिती अपलोड झालेली आहे. हा दुसरा टप्पा लवकरात लवकर पूर्ण होऊन TITची तिसरी एक्झामची आता तयारी शासनामार्फत सुरू आहे. कारण अधिवेशनामध्ये हा मुद्दा माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील मांडलेला होता. त्याबद्दल त्यांनी डिटेलमध्ये माहिती सांगितलेली होती. त्यासंबंधी आणखीन एक व्हिडिओ आपण बनवणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहूया आता काय सूचना दिलेल्या आहे. पहिली सूचना बघा. पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पद भरतीबाबत उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबतच्या पवित्र पोर्टल यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या दिनांक 1/9/2023च्या 2 सूचना तसेच 4/9/2023, 14/9/2023, 18/9/2023, 21/9/2023, 29/9/2023, 1/10/2023 इत्यादी सूचनांचे अवलोकन करावे. सदर सूचना योग्य त्या फेरफारासह दुसऱ्या टप्प्यातील TIT 2022 स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे, पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्यासाठी लागू राहतील. म्हणजे यापूर्वीच्या जेवढ्या सूचना आहेत बघा पोर्टलवरती त्या तुम्ही
पाहायचे आहेत त्यांनी जे दिनांक सांगितले त्या सूचनांचं तुम्ही अवलोकन करून म्हणजे तुम्ही त्या सूचना व्यवस्थित वाचून मग तुम्ही दुसऱ्या टप्प्याची आता ही पदभरतीसाठी तुम्ही ॲप्लाय करायचं आहे. सेलपट्टी स्टेट करून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या. माहिती काही चुकू नका, कारण मोठ्या प्रमाणात आता भरती होणार आहे इथून पुढे. ही अशी एक सूचना होती. त्यानंतर दुसरी कोणती सूचना बघा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022मधील प्राप्त गुणांच्या आधारे शासन निर्णय 7/2/2019, 10/11/2022 इतर अनुषंगिक शासन निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षण सेवक शिक्षक या रिक्त पदावर टप्पा 2 अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. म्हणजे आता हा दुसरा टप्पा सुरुवात झालेला आहे, त्यामुळे तुम्ही तयारीला लागू शकता. तसेच TIT तिसरी ही एक्झाम देखील लवकर होणार आहे, त्यामुळे अभ्यासाला सर्वांनी लागायचं आहे. IBPS मार्फतच ही एक्झाम घेण्यात येणार आहे. शिक्षकांची सदर भरती ही त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे, इयत्तांचा गट, विषय अध्यापनाचे माध्यम, आरक्षण, समांतर आरक्षणासह उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण व त्यांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम इत्यादी बाबतीत एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार पवित्र प्रणालीमार्फत शिफारस होणार आहे. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने माहिती तुमची अपडेट करणार आहे त्या पद्धतीत तुम्हाला प्रेफरन्स येणार आहे. त्यामुळे माहिती भरताना अजिबात चूक करू नका. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. मी देखील गेली 15 वर्षे या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये सहभागी आहे. मी सर्व गोष्टी केलेल्या आहेत, मला देखील माहीत आहेत या गोष्टी कशा करायच्या. तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता, शंका तुमच्या विचारू शकता आपल्या कमेंट बॉक्समध्ये. परंतु चुकीचं काही माहिती भरायची नाही. तुम्ही व्यवस्थित भरा, त्याशिवाय तुम्हाला शाळांचे क्रम येणार नाहीत, व्यवस्थित प्रेफरन्स येणार नाहीत. विद्यार्थी चुकीची माहिती चुकीचं प्रेफरन्स भरतात, त्यामुळे त्यांचं सिलेक्शन होत नाही किंवा त्यांना शाळा येत नाहीत. त्यामुळे व्यवस्थित माहिती भरणे गरजेचं आहे तुमची. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रिक्त पदांची भरती ही मुख्यत्वे मुलाखतीशिवाय या पर्यायातील असतील. यासाठी एका रिक्त पदासाठी उमेदवाराची एकास एक या प्रमाणात नियुक्तीसाठी वरील क्रमांक 3 मध्ये नमूद बाबी विचारात घेऊन पवित्र प्रणालीमार्फत त्या व्यवस्थापनाकडे शिफारस होणार आहे. म्हणजे मुलाखतीशिवाय जे असणार आहे, म्हणजे डायरेक्ट सिलेक्शन जे असणार आहे त्यास एकास एक या प्रमाणात ही भरती होणार. हे तुम्हाला माहितीच आहे. 2017 किंवा 2022मध्ये आता ही जी भरती झाली ती डायरेक्ट सिलेक्शन झाले आहे, ती एकाच एक प्रमाणात असणार आहे. त्यामुळे ते तुमच्या मेरिटच्या आधारे तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर बघा, खाजगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत पवित्र पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 2 पर्यायातील असतील. यापैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य खाजगी शैक्षणिक संस्थेस असेल. मुलाखतीशिवाय या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवाराची एकाच एक प्रमाणात नियुक्तीसाठी पोर्टल मार्फत शिफारस होणार आहे. मुलाखतीसह या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी 10 उमेदवारांची असताना 2 पर्याय असणार आहेत. ज्यांना मुलाखतीशिवाय किंवा मुलाखतीसह असे 2 पर्याय असतील. ज्या संस्थांना विदाऊट मुलाखत सिलेक्शन करायचं कॅन्डिडेट त्यांनी तसे त्या पद्धतीने भरलेलं आहे, पोर्टलची माहिती त्यांची अपडेट केलेली आहे. आणि ज्या संस्थांना ऑप्शन्स पाहिजेत, कॅन्डिडेट 10 त्यांना पोर्टलमार्फत पाहिजे असतील, त्यांनी तसे शासनाकडे नोंद केलेली आहे. पुढे पाहू शकता, स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली नसल्यास संबंधित उमेदवारांनी स्वतःची नोंदणी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. ही नोंदणी करण्यासाठी रजिस्टर हिअर येथे क्लिक करून तेथे आपला टेट 2022 चाचणीचा रोल नंबर व रजिस्ट्रेशन नंबर नोंद करावा. यासाठी टेट 2022 परीक्षा अर्जामध्ये नोंद केलेला मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवारांनी स्वतःचा पासवर्ड तयार करावा. उमेदवारांनी टेट 2022चा रोल नंबर हाच त्याचा लॉग इन ID असेल. म्हणजे बघा, आता हे रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. आता पॉपअप त्या स्क्रीनवरती येईल. आता जी पवित्र पोर्टल आहे त्या वेबसाईटवरती आता रजिस्टर हिअरचा एक पॉपअप येईल, त्यावरती आपण क्लिक करून रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुमचा रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर नोंद करायचा आहे. अर्जामध्ये तुमचा मोबाईल क्रमांक देखील नमूद करणे आवश्यक. म्हणजे तुमचा मोबाईल नंबर जो परीक्षेसाठी तुम्ही भरलेला तो असणे गरजेचं आहे. त्यानंतर स्वतःचा पासवर्ड तुम्ही तयार करायचा आहे आणि उमेदवारांचा रोल नंबर हाच ID असेल. म्हणजे यापूर्वी 17ला जसं होतं किंवा 2022ला जसं होतं तसंच तुमचा रोल नंबर जो आहे टेट परीक्षेचा तोच लॉग इन ID तुमचा असणार आहे. त्यानंतर बघा, पुढची सूचना काय आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांनी लॉग इन
करिता यापूर्वी तयार केलेले पासवर्ड वापरावा. पासवर्ड विसरला असल्यास फॉरगेट पासवर्ड या सुविधेचा वापर करून पासवर्ड तयार करावा. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांनी नोंदणी केली होती त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, जी पूर्वीचा तुमचा लॉग इन ID पासवर्ड आहे तो वापरून तुम्ही लॉग इन करू शकता. पण ज्यांचा पासवर्ड जर विसरलेला असेल तर तुम्ही फॉरगेट पासवर्ड करणे गरजेचं आहे. यासाठी तुम्ही तुमचा ईमेल ID किंवा मोबाईल नंबर तुमचा सुरू असणे गरजेचं आहे. त्यावरती OTP वगैरे येऊन तुम्ही फॉरगेट पासवर्ड करून तुमचा पासवर्ड नवीन बदलू शकता. त्यानंतर पुढची सूचना काय आहे, ज्या उमेदवारांनी त्यांचा मोबाईल क्रमांकामध्ये काही कारणास्तव बदल करायचा असल्यास नजीकच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन वैध ओळखपत्राच्या आधारे स्वतःची ओळख पटवून मोबाईल क्रमांकामध्ये बदल करावा. म्हणजे ज्यांचा मोबाईल समजा पडलेला असेल किंवा काही कारणास्तव बंद झालेला असेल, बदलायचं असेल, त्यांनी काय करायचं, मग तुमच्या जवळ जे शिक्षणाधिकारी कार्यालय आहे तिथे जाऊन तुम्ही तुमचे ओळखपत्र वगैरे घेऊन जाऊन ते चेंजेस करून घ्यायचे. पुढची सूचना बघा, पवित्र पोर्टलवरील नोंदणी, रजिस्ट्रेशन व स्वप्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया उमेदवारांनी स्वतः करणे आवश्यक आहे. म्हणजे बघा ह्यांनी काय सांगितले, या पूर्ण नोंदणीची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही जर नोंदणी करताना काही चुकला तर तुम्ही स्वतः जर सर्व जबाबदार असणार आहे. तुम्ही जर कुठल्या नेट कॅफेमध्ये भरत असाल तर तुम्ही शेजारी बसून भरणं गरजेचं आहे. तुम्ही जर नेट कॅफेवाल्याला प्रेफरन्स देऊन भरायला लावला किंवा माहिती देऊन भरायला लावला, त्याने चुकला तर त्या बाबतीत तुमची चूक असणार आहे. त्यामुळे तुम्ही जबाबदार असणार, त्यामुळे स्वतः तुम्ही बसून भरणे गरजेचं आहे. किंवा मोबाईलवरती भरा, तुमच्या लॅपटॉप PCवरती भरा. कारण का बहुतेक विद्यार्थी चुका करतात आणि वेळ मागून घेतात, त्यामुळे भरती प्रक्रिया ही लांबत आहे. आणि त्यासाठी तुम्ही कारण देता नेट कॅफेवाल्यानं किंवा कुठल्याही तिसऱ्या व्यक्तीने फॉर्म भरलेला आहे आणि त्याच्यामुळे चुकी झालेली आहे वगैरे, ह्यापुढे शासन कोणतीही तुमची सबब ऐकून घेणार नाही. कारण भरती प्रक्रियेला वेळ होत आहे. दर वर्षी किंवा दर 2 वर्षानंतर भरती प्रक्रिया होणे गरजेचं आहे. परंतु ह्या वेगवेगळ्या कारणास्तव भरती प्रक्रिया लांबत चाललेली आहे. त्यासाठी त्यांनी ही सूचना दिलेली आहे. उमेदवारांनी पवित्र प्रणाली या भरतीशी निगडीत असलेल्या विविध शासन निर्णयांचे काळजीपूर्वक वाचन करून स्वप्रमाणपत्रातील माहिती भरावी. म्हणजे आता वेगवेगळे शासन निर्णय आता जे निघत असतात वारंवार, तर ते शासन निर्णय तुम्ही अभ्यासणे गरजेचं आहे. त्यामध्ये काही बदल केलेले आहेत का भरती प्रक्रियेमध्ये हे तपासून पाहणे गरजेचं आहे. आता ह्यासाठी तुम्ही आपलं जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे, तर तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन वेगवेगळे शासन निर्णय मी तुम्हाला आत्तापर्यंतचे शासन निर्णय तिथे देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही ते पाहू शकता टेलिग्राम चॅनलवरती व त्याचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे कशा प्रकारे भरती प्रक्रिया सुरू आहे हे त्याचा तुम्ही अभ्यास करणे इथे गरजेचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका, कारण मी शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये पूर्वीपासून आहे. मी वेगवेगळ्या अडचणी ज्या असतील विद्यार्थ्यांच्या सोडवण्याचा ह्यापूर्वी देखील प्रयत्न केलेला आहे. मी स्वतः वेगवेगळ्या कार्यालयात जाऊन भेटी घेऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. त्यामुळे मला बऱ्यापैकी माहिती आहे. तुमच्या काय शंका असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगवेगळे अपडेट्स मी शिक्षक भरतीचे देत आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचणे गरजेचं आहे. पुढे पाहू शकता, आता उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक 11/3/2025 ते 20/3/2025 मुदत देण्यात येत आहे. बघा आता मुदत तुमची किती आहे, 11/3/2025 ते 20/3/2025, म्हणजे जवळपास 9-10 दिवसाचाच कालावधी तुमच्याकडे असणार आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थितरित्या तुमचं जे अपडेट काय करायचं असेल ते करून घेणे, रजिस्ट्रेशन करणे महत्त्वाचं आहे. पुढची सूचना काय बघा, स्वप्रमाणपत्र पूर्ण करताना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET मधील उमेदवाराच्या नावामध्ये तफावत येत असल्यास उमेदवारांनी त्याच्या लॉग इन व रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा या मेनू अंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे. या सुविधेचा वापर करून उमेदवारांनी निवड केलेल्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन योग्य तो बदल करून घ्यायचा आहे. म्हणजे तुमचा जर TET चा जो रिझल्ट असेल त्यामध्ये जर नावामध्ये चेंज असेल आणि आता रिअलमध्ये तुमच्या नावामध्ये चेंज असेल, या भरती प्रक्रियेमध्ये जे तो फॉर्म तुम्ही भरलेला आहे आता स्वप्रमाणपत्र केलं यापूर्वी किंवा नवीन करायचं असेल तर ते तुम्ही रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा या मेनूमध्ये सुविधा देण्यात आलेल्या या सुविधेचा उपयोग करून त्या टॅबवर जाऊन तुम्ही कुठलं तुमचं शिक्षणाधिकारी कार्यालय जवळपासचं त्या ठिकाणी जाऊन तुमचं चेंजेस करून घेणे गरजेचं आहे. नंतर कोणतीही गोष्ट त्यांनी ऐकत नाहीत. योग्य वेळी तुम्ही सर्व गोष्टींची पूर्तता करणे गरजेचं आहे. पुढची सूचना काय, नमूद केलेल्या मुद्दे जे उमेदवार स्वप्रमाणपत्र प्रमाणित करणार नाहीत ते उमेदवार या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदभरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी
पात्र ठरणार नाहीत. म्हणजे तुम्हाला जी ही वेळ दिलेली आहे 11 ते 20 तारखेपर्यंतची ह्या मार्चची, त्या मुदतीतच तुम्ही स्वप्रमाणपत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर वेळ वाढवून मिळेल का नाही याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. मिळणार नाही, तुम्ही तुमच्या मुदतीमध्ये या स्वप्रमाणपत्र करून घ्या. वेळ जर त्यांनी वाढवून दिला तर तुम्ही या भरती प्रक्रियेपासून लांब राहणार आहात. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर करून घेणे गरजेचं आहे. पुढचा बघूया काय सूचना. शासन निर्णय दिनांक 27/2/2024 अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशांच्या अनुषंगाने अराखीव म्हणजे खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS यातून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील SCBCचा आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याबद्दल योग्य तो बदल करणे आवश्यक राहील. म्हणजे तुम्ही आता जर ओपनमध्ये असाल किंवा EWSमध्ये असाल आणि स्वप्रमाणपत्र तुम्हाला सादर करायचं आहे तर ते तुम्ही किंवा SCBCमध्ये असाल तर तुम्ही त्यासाठी योग्य ते बदल तुम्ही करून घेऊ शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला लागणारे जे सर्टिफिकेट्स वगैरे आहे ते तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे. काही उमेदवारांना त्यांच्याकडील कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यास अनुसरून सामान्य प्रशासन विभागाचे पत्र दिनांक 28/5/2024 अन्वये अराखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS यातून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना इतर मागासवर्ग OBC या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास याबद्दल योग्य तो बदल करणे आवश्यक आहे. म्हणजे जर तुम्ही ओपनमध्ये असाल किंवा EWSमध्ये असाल आणि तुम्ही OBCमधून देखील तुम्ही फायदा जर त्या म्हणजे अप्लाय करायचा असेल तर त्याबद्दल तुम्ही 28/5/2024चा जो सामान्य प्रशासन विभागाचं जे पत्र आहे तर ते तुम्ही बघून घ्यायचं. त्यामध्ये डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. ह्या माहिती तुम्हाला वेगवेगळे शासनाचे जे आपले वेबसाईट आहे GRची जी वेबसाईट महाराष्ट्र शासनचे GR आहे त्या GRवरती हे जे GR आहे ते आहेत किंवा मी देखील चॅनलवरती अपडेट करीत जाईन. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हे जे वेगवेगळे GR आहेत किंवा प्रमाणपत्र आहेत जे किंवा जे सर्क्युलर असतात वेगवेगळे शासनाचे ते देखील मी टाकत जाईन. त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल देखील सबस्क्राईब करणे गरजेचं आहे. ह्या सर्व सूचना तुम्ही व्यवस्थित वाचा. त्या वेगवेगळ्या GRचा वेगवेगळ्या जे सर्क्युलर आहेत परिपत्रक आहे त्यांचा अभ्यास करणे सर्वांनी गरजेचं आहे. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग SCBC या प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांनी पूर्वी देय असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS या प्रवर्गाचा लाभ यापुढे अनुज्ञेय नाही. सबब आरक्षण धोरणातील बदलामुळे यापुढील नवीन जाहिरातीच्या वेळी उपरोक्त नमूद उमेदवारांना त्यांचा योग्य तो प्रवर्ग निवडण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे वर नमूद अनुक्रमांक 14-15 याप्रमाणे योग्य तो बदल करावा अन्यथा त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील. म्हणजे तुम्ही कोणतेही एक प्रवर्ग निवडायचा आहे. तुमच्याकडे जे प्रमाणपत्र असेल कुणबीचा दाखला असेल किंवा SCBCचं EWSचं प्रमाणपत्र जे प्रमाणपत्र आहे त्याचंच तुम्ही फॉर्म भरायचं आहे आणि त्यासाठी जेवढ्या वॅकन्सी असतील त्या तुम्हाला मिळतील असे तिने सांगितलेले आहे. तुम्ही एकतर SCBC किंवा एकतर EWSसाठी दोन्हीपैकी एकाच प्रवर्गासाठी पात्र राहणार आहात. जे तुमच्याकडे सर्टिफिकेट अवेलेबल आहे त्यावरती तुम्ही माहिती भरायची आहे, अपडेट करायची आहे तुमची. प्रमाणपत्रामधील नव्याने भरणे किंवा स्वप्रमाणपत्रामधील माहिती नव्याने भरणे किंवा यापूर्वी भरलेली माहिती दुरुस्त करणे म्हणजे उमेदवारांना नियुक्तीच्या पूर्वलक्षी प्रभाव कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे इथे काय सांगितले तर स्वप्रमाणपत्राची माहिती जर नव्याने भरला किंवा पूर्वी भरलेली माहिती दुरुस्त केली तर उमेदवारांना शिफारशीच्या पूर्वलक्षी प्रभाव कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही. म्हणजे तुम्ही तुमची माहिती अपडेट करायची आहे. तुमचं सिलेक्शन हे तुमच्या मेरिटच्या आधारे होणार आहे. तुमची माहिती तुम्ही अपडेट केली याचा तर तुम्हाला सिलेक्शन होणारच आहे असं काही नाही. पूर्वलक्षी प्रभाव नुसते मिळणार नाहीत कोणाला पूर्वलक्षी प्रभावाने असं त्यांनी सांगितले आहे. उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये यापूर्वी नोंदलेली समांतर आरक्षणाच्या नोंदीमध्ये आता उमेदवारांनी कोणताही बदल करता येणार नाही. कारण पहिल्या टप्प्यातील कट ऑफ गुण प्रसिद्ध झालेले आहे. म्हणजे आता पहिल्या टप्प्यातील कट ऑफ गुण प्रसिद्ध झालेले आहे. त्यामुळे उमेदवारांना जे सामाजिक आरक्षण आहे त्यामध्ये कोणतेही बदल करता येणार नाहीत असे यांनी सांगितलेले आहे. चला पुढची सूचना कोणती पाहूया. त्यापूर्वी तुम्हाला परत एकदा आठवण करून देतो की
शिक्षक भरती संबंधी सर्व लेटेस्ट अपडेटसाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच टेलिग्राम चॅनेल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला लवकर अपडेट्स मिळतील. बघूया आता कोणती सूचना पुढील. उमेदवाराची यापूर्वी कोणत्याही आस्थापनेवर समांतर आरक्षणातील माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यामधून निवड झाली असल्यास अशा उमेदवारांना पुनश्च या समांतर आरक्षणाचा लाभ अनुज्ञेय असणार नाही. त्यामुळे लाभ घेतलेल्या उमेदवारांनी संबंधित समांतर आरक्षणाच्या पर्यायासमोर नो अशी नोंद करणे आवश्यक आहे, जेणेकरून संबंधित उमेदवाराचा त्याच्या स्वतःच्या सामाजिक प्रवर्गातून किंवा खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार शिफारसीबाबत विचार होईल. म्हणजे जर तुम्ही यापूर्वी समांतर आरक्षण घेतलं असेल, जसे की माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त वगैरे जे समांतर आरक्षण असते त्याचा जर तुम्ही लाभ घेतला असेल आणि तुमची निवड झाली असल्यास आणि तुम्हाला जर तुमची इच्छुक संस्था, इच्छुक शाळा मिळाली नसेल, तुम्हाला परत भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यासाठी, तर तुम्ही ह्या समांतर आरक्षणाचा लाभ आता घेऊ शकणार नाही. तुम्ही नो असं क्लिक करायचं आहे, तरच तुमच्या जे कॅटेगरी आहे किंवा ओपनमध्ये शिफारसीसाठी शासनामार्फत विचार केला जाणार आहे. सध्याच्या ह्या भरती प्रक्रियेमध्ये पुढच्या नेक्स्ट भरती प्रक्रियेमध्ये तुम्ही करू शकता सामाजिक त्या आरक्षणाचा लाभ घेऊ शकता. अर्जात म्हणजे प्रमाणपत्रामध्ये खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यात अनधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेले अथवा बनावट दाखले सादर करणे किंवा विहित केलेल्या भरतीच्या अटी पूर्ण करणे किंवा विहित केलेल्या भरतीच्या अटी विहित कालावधीमध्ये पूर्ण न करणे किंवा विहित मुदतीतील अर्थ धारण करीत नसताना उत्तीर्णतेची चुकीची तारीख नमूद करणे अथवा गैरवर्तणूक करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवडीसाठी शिफारस होण्यास अथवा निवड होण्यास अपात्र ठरेल किंवा फौजदारी कार्यवाहीस इतर योग्य त्या शिक्षेस पात्र ठरेल. सर्वात महत्त्वाची सूचना आहे बघा, कारण का जर तुमचं BA पूर्ण झालेले नसेल, तुमचा रिझल्ट लागणार असेल, तर तुम्ही अपेक्षित तारीख टाकू नका, ॲपेड म्हणून टाका. किंवा जर तुमचं प्रमाणपत्र कुठलं जर मिळायचं असेल मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं EWC SCBC, तर ते तुमच्या हातामध्ये जे डॉक्युमेंट सध्या अवेलेबल आहेत त्याचीच माहिती तुम्ही अपडेट करायची, टाकायची. खोटी माहिती म्हणजे तुमचं सर्टिफिकेट मिळणार आहे, निघणार आहे असं अजिबात करू नका. तसं जर केलं तर शासनाच्या निदर्शनास आलेल्या आहेत अशा गोष्टी विद्यार्थ्यांनी केलेल्या, त्यांच्यावर फौजदारी कार्यवाही झालेली आहे. त्यामुळे त्यांनी ही सूचना अगदी डिटेल्समध्ये इथे दिलेली आहे. तुमची जे पात्रता असेल, तुमच्याकडे जे सर्टिफिकेट्स असतील त्याचीच माहिती ते भरायची आहे. किंवा तुम्ही जर चुकीची माहिती भरली गेली, चुकीचं समांतर आरक्षण टाकलं, आरक्षण जर नसेल किंवा बाकीचे तुमचे गुण वगैरे असेल, ते ॲक्युरेट तुमच्या सर्टिफिकेट्सवरती जसे असतील तसे ते भरायचे आहेत. त्यामध्ये जर काही बदल आढळला तर तुमचं सिलेक्शन कोणत्याही स्टेजला कॅन्सल होणार आहे. त्यामुळे चुकीची माहिती काय भरू नका. म्हणून मी सांगतो, स्वतः तुम्ही बसून त्या नेट कॅफेवाल्याजवळ किंवा स्वतः तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉप PCवरती तुम्ही स्वतः भरा. काळजीपूर्वक सर्व GRs असतील त्यांची माहिती घ्या, वाचा ते सर्व GRs किंवा बाकीच्या ज्या सूचना असतील सर्व व्यवस्थित वाचा. काही तुमच्या शंका असली तर कमेंटमध्ये मला विचारा, परंतु चुकीची काय माहिती भरू नका. पुढची सूचना काय बघा, नव्याने स्वप्रमाणपत्रामध्ये माहिती भरणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की कोणत्याही कागदपत्रे किंवा प्रमाणपत्र वर सूचना क्रमांक 14-15 नमूद प्रवर्ग वगळून दिनांक 30/9/2000 पूर्वीची असणे आवश्यक आहे. बघा आता इथं तिने सांगितलेलं आहे, ही भरती प्रक्रिया आता 2022मध्ये सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शासनाचे वेगवेगळे GR आलेले आहेत. त्या GRनुसार तुमची जे सर्टिफिकेट्स आहे किंवा तुमची जी पात्रता आहे ती 30/9/2023 पूर्वीची असणे आवश्यक आहे. जर तुम्ही आत्ता जर त्यानंतर 30/9/2023 नंतर जर तुम्ही TET पास असाल किंवा बाकीचे ज्या सेंट्रल TETचे वगैरे एक्झाम पास झालेले असाल किंवा बाकी इतर कोणते तुमचे प्रमाणपत्र वगैरे मिळालेले असेल मागास प्रवर्गाचं वगैरे, तर ते अपडेट करू नका, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे बाकी त्यांनी इथं 14 आणि 15मध्ये जी सूचना 14 व 15 आहे त्यात म्हणजे SCBC किंवा OBC संबंधित जे वेगवेगळे परिपत्रक GR आलेले ते वगळून बाकीच्या संवर्गासाठी त्यांनी ही सूचना दिलेली आहे. उमेदवारांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे TET 2022 साठी अर्ज करण्याचा
आजचा दिनांक म्हणजे दिनांक 12/2/2023 पूर्वीची असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमची शैक्षणिक किंवा व्यावसायिक अर्हता असेल, तुमचं BA, BEd, MA, MEd काय असेल, जे शैक्षणिक पात्रतेचे जे प्रमाणपत्र आहेत हे 12/2/2023 पूर्वीचे असणे आवश्यक आहे. तुमची अध्यापक विद्यालयातील शिक्षक पदांकरिता व्यावसायिक अर्हतेतील पदव्युत्तर पदवी परीक्षा MEd उत्तीर्णतेची नोंद करण्याची सुविधा देण्यात येत आहे. सदरची व्यावसायिक अर्हता टेट 2022 साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजेच दिनांक 12/2/2023 पूर्वीचे असणे आवश्यक आहे. म्हणजे जे अभियोग्यताधारक MA, MEd असतील किंवा MEd पूर्ण झालेलं असेल तर त्यांची नोंद करण्याची सुविधा आता देण्यात येते. म्हणजे आता जे आपल्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जे अध्यापक महाविद्यालय असते, शासकीय अध्यापक महाविद्यालय असते, डाएटचं जे केंद्र असते, त्या ठिकाणची देखील DEDच्या वर्गावरती किंवा BEdच्या वर्गावरती शिकवण्यासाठी ते देखील प्रक्रिया ह्या पवित्र पोर्टलमार्फतच करण्यात येते. त्यामुळे त्याची देखील अपडेट्स MEd जे ज्यांचं झालेलं असेल तर त्यांनाच तिथे अध्यापन करण्याची सुविधा देण्यात येते. त्यामुळे MEdची तुम्ही पात्रता, तुमची मार्क्स वगैरे भरण्याची नोंद करण्याची सुविधा देखील इथे देण्यात येत आहे. परंतु त्याची शेवटचा दिनांक देखील 12/2/2023 पूर्वीचा असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही ती माहिती अपडेट करताना सुद्धा तुमची पात्रता देखील त्यापूर्वीची असणे आवश्यक आहे. TET, CET, CTET या शिक्षक पात्र परीक्षेतील इयत्ता 1ली ते 8वीकरिता कमाल प्राप्त गुणांची नोंद उमेदवारांनी यापूर्वी स्वप्रमाणपत्रात केली नसल्यास अशा उमेदवारांना कमाल गुणांची नोंद स्वप्रमाणपत्रात करता येईल. म्हणजे जर तुमची TET, CET म्हणजे तुमची TET असेल, सेंट्रल TET असेल, या शिक्षक पात्रता परीक्षेतील इयत्ता 1ली ते 8वीकरिता कमाल प्राप्त गुणांची नोंद उमेदवारांनी यापूर्वी स्वप्रमाणपत्रामध्ये केली नसल्यास, म्हणजे तुमच्या सेंट्रल TETची असेल, TETची असेल, जर तुम्ही यापूर्वी गुण भरलेले नसेल, नुसतं फक्त पात्र आहे असं जर दिलेलं असेल तर त्याची देखील तुम्ही गुणांची नोंद या ठिकाणी करू शकता, अपडेट करू शकता. परंतु ते एक्झाम ह्यांनी सांगितलेल्या वरती ज्या सूचनामध्ये सांगितले त्यापूर्वीची तुमची पात्रता तुम्ही पास असलेले असणे आवश्यक आहे. पुढे बघा, पूर्वी स्वप्रमाणपत्र नोंद केलेल्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र दुरुस्तीसाठी अप्रमाणित म्हणजे अनसर्टिफाय केलेले असल्यास स्वप्रमाणपत्रामध्ये कोणतेही बदल केला असो अथवा नसो अशा उमेदवारांना त्याचे स्वप्रमाणपत्र प्रमाणित सेल्फ सर्टिफाय करणे आवश्यक आहे. अन्यथा स्वप्रमाणपत्र प्रमाणित सेल्फ सर्टिफाय न करणारे उमेदवार पोर्टलवर कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाहीत, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. म्हणजे बघा, आता शेवटची सूचना देखील महत्त्वाची आहे. तर तुम्ही जर स्वप्रमाणपत्र नोंद करताना आत्ताच्या ह्या प्रक्रियेमध्ये जर अनसर्टिफाय केले असल्यास, तर तुम्ही स्वप्रमाणपत्र अनसर्टिफाय केलं असेल आणि जर तुम्ही त्यामध्ये कोणताही बदल केलेला नसेल तर तरी देखील तुम्ही सेल्फ सर्टिफाय करणे गरजेचं आहे. आणखीन जर तुम्ही काही बदल केलेला असेल तरी देखील सेल्फ सर्टिफाय करणे गरजेचं आहे. सेल्फ सर्टिफाय जर तुमचं झालेलं नसेल तर तुमची प्रोफाईल लॉक होत नाही व तुमचे डाटा त्या सिस्टीमला सेव्ह होत नाही आणि तुम्हाला प्रेफरन्स जनरेट होणार नाहीत. त्याशिवाय तुम्ही भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होणार नाही. यासाठी तुम्ही स्वप्रमाणपत्र करणे, सेल्फ सर्टिफाय करणे ही सगळ्यात शेवटची प्रोसेस आहे, ती महत्त्वाची तुम्ही करणे गरजेचं आहे. आता हे अपडेट्स म्हणजे जे आता हे दिलेले आहे तुम्हाला, हे तुमच्या सेल्फ सर्टिफाय संबंधित आहे. तुम्हाला त्यामध्ये चेंजेस करायसाठी कोणकोणत्या पद्धतीने तुम्ही चेंजेस करू शकता, कोणत्या म्हणजे प्रवर्गामध्ये, म्हणजे तुमच्या नावामध्ये असेल किंवा तुमच्या प्रवर्गामध्ये असेल, ह्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने चेंजेस करायचे ह्याच्या सूचना आपण आता वाचलेल्या आहेत. आणखीन काही तुमच्या शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी माझ्या अनुभवानुसार जेवढे माहिती असेल मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन किंवा इतर अधिकाऱ्यांसोबत मी संपर्कात असतो, त्यांच्याकडून माहिती घेऊन तुम्हाला पोहोच करण्याचा मी प्रयत्न करेन. परंतु चुकीची माहिती काही भरू नका आणि सेल्फ सर्टिफाय नक्की करा. बाकी शिक्षक भरतीच्या जेवढ्या अपडेट्स असतील ते मी चॅनेलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो आहे, टेलिग्राम चॅनेलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्ही दोन्हीकडे जॉईन होणे गरजेचं आहे. शिक्षक भरतीच्या वेगवेगळ्या अपडेट्स देण्याचा मी या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. तुमच्या काही शंका असतील तर त्यावरती देखील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. बाकी जर मला प्रतिसाद मिळाला चांगला विद्यार्थ्याकडून तर मी लाईव्ह येऊन देखील तुमच्या शंकांचं निरसन करेन.
बाकी येणारी जी टेट एक्झाम आहे तिसरी, त्यासाठी देखील तुम्हाला शुभेच्छा. अभ्यास करायला सुरुवात करा. IBPSच्या पॅटर्नमार्फतच त्या पॅटर्ननुसार तुम्ही अभ्यास करा. त्यासंबंधी जर तुम्हाला व्हिडिओ जर पाहिजे असतील तर ते देखील व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करेन. परंतु जर तुमची इच्छा असेल तरच तुम्ही कमेंट करा, तरच मी व्हिडिओ बनवेन. अभ्यासक्रमासंबंधित किंवा वेगवेगळ्या ह्या ज्या भरती प्रक्रियेतील विभाग आहेत हे किंवा सूचना असतील त्यासंबंधी मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहेच. परंतु अभ्यासक्रम असेल किंवा टेटचा अभ्यास कसा करायचा त्यासाठी देखील व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करीन. बाकी सूचना व्यवस्थित वाचा, डाउनलोड करून घ्या. टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तुम्ही आणखीन काही शंका असल्यास कमेंट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे.